वैष्णवांचा मेढ गरुडा पायी दाटला वैष्णवांचा मेढ गरुडा पायी दाटला उठा पांडुरंग आज समय पाटला हे वैष्णवांचा मेढ गरुडा पायी दाटला वैष्णवांचा मेढ गरुडा पायी दाटला माता काकड्याला येतात काकड आरतीला त्यांना कुलस्त्रिया म्हणतात रंभादिक जाती जोडून हात रंभादिक नाचती उभ्या जोडून साक्षात्कार त्रिशूल डमरू होणार गिरजेचा साक्षात शिव येतात कुठे काकड्याला आपण करतो ना काकडा एकतानगरला किती वाजता आमची एकतानगर मध्ये गर्दी मात नाही जागा भेटत नाही शिटीतला भाग आहे काकडा सुरू केला कोणी तुकोबारायने 14 दपिया कोण त्या टाळकरी 14 टोळ लपून गेले कोण घडमायची पान कोण मोरीमा उशिया कोण कंगीमा कुदी पन्ना 14 दपिया कोण मोरीमा कोण पल्ला खाले कोण धाबावा उशिया काकडा सुरू झाला गड्यामध्ये विना परिवार उठला सावकाराचा सुना उठल्या बाबा सुनबाया पोरे उठी या सावकार उठी या शेटानी उठी गे तुकोबाराय आमचं आज भाग्य जसं या गावात पालखी फिरली अंगात म्हणजे गारात काय रांगोळ्या काय द्या दारात रांगोळ्या दिवा लावली होती फुलं टाकलं होती साधू संत आले तोची दिवाळी तुकोबारायचं पाहिलं एकटे आले तुकोबारा एकटे तुकोबारा काय म्हणा सावकाराची पत्नी मुलं परिवार मोठा होता आमदारचे आबा एकटे आले नाही म्हणे आखे दिंडी दिंडी कोण मिळेल कसा असो तुम्ही आखे दिंडी दिंडी म्हणे मग त्याला बोलायल्या सावकारची सुना ओवा सगळ्या 4-5 सुना बोलायल्या ते असले 4 महिना अंग धुयत नाहीत कितला त्यासना पाटले फेना लावा खायला त्याला उठणं लाव 14 चोरले धुई टाक कोणी सावकार असणे महिला मंडळ कीर्तनकाराचे सेवा करत झाला तुमचं कल्याण होईल एकतानगर मध्ये राहा तुम्ही या आवाज समोर बसले डोळ्यातून पाणी येतं महाराज हे दोघं सुना कपड्यात होतात ते पिंटू दादा आहेत 7 दिवस राहतो आम्ही ज्या म्हणे माय मावल्या कीर्तनकार कपडे धुत असतील ना मी तुमच्या सगळ्यांच्या पार डोकं ठेवतो आज 7 दिवस आम्ही एकतानगरला राहतो म्हणून ती मुलगी आली आबांचं सून बऱ्याच महिला आलेल्या आहेत तुकोबाराचे 14 लोकांचे टाळकरांचे कपडे धुतले त्यांना मिष्टान्न दिलं त्याला बसाले पाठ पुढे बी पाठ बसाले बी पाठ ताटले बी पाठ पाटले बी पाठ असा त्याचा थाट कोणा चोरस ना पक्वान्न 56 भोग कितला 56 भोग काय खाऊ 500 दक्षिणा इथला मोठा नारळ त्याचा पाय धुयात आरती करी जिरीगी चोरस कितलं काय जिरीगी नवा धोतर जोडा नवी टोपी नवी उपर्ण गोपीचंदन टिळा आरती सगळ्या पाय पडण्यात कोणा हा ते तुम्ही कपडे धुतले अंघोळ स्नान केले आरती केली दक्षिणा दिली सावकाराने प्रत्येकाला सोनं दिलं महाराज डोळ्यातून पाणी आलं महाराज एक संगत झाली माझ्या तुकोबाराच्या संगतीत आल्याबरोबर माझ्या तुकोबाराच्या संगतीत आल्याबरोबर आज अख्खा परिवार 14 चोरांच्या पायावर मस्तक झालं ठेवलं याच्याकरता सांगतो मी माऊली
तुम्ही समोर बसले, संगत कोणाची करायची? कोणाची करायची? संतांची करायची. आणि तुकोबाराय म्हणतात, या मृत्यूलोक म्हणजे आल्यानंतर पुनरेपी जननम पुनरेपी मरणम. जर तुझं नाव माझ्या कंठात राहिलं तर मला गर्भवासाचं दुःख सोपं जाईल. अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी. काढ बाजू नका, बाकीचे तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी. सुखे घालावे आमासी, सुखे घालावे, सुखे घालावे आमासी, सुखे घालावे आमासी. गुण गायीन आवडी, गुण गायीन आवडी. सुखे घालावे अमासे, सुखे घालावे अमासे, अमासे सुखे घालावे अमासे. गुण गायीन आवडी, गुण गायीन आवडी. तुका म्हणे गर्भवाशी सुखे घालावे आम्हाशी. शेवटला दृष्टांत, गर्भातलं जर ज्याने नाम चिंतन केलं आईच्या गर्भात, असा एक राजा झाला. कोण राजा? पोटातल्या पोटातलं दर्शन दिलं. कोण होता? वा, कोण बोललं? पटकन बोला. काय नाव तुमचं? गाव तुमचं? गाडी वाजून दे त्यांच्याकडे. बस, सप्ताह सफल आहे तुम्हाला. एक राजा झाला. आईच्या पोटात, त्या पोटात भगवंताने सुदर्शनाने त्याला तारलं. कोण? अर्जुनाचा नातू, अभिमन्यूचा मुलगा परीक्षित राजा. पोटातल्या पोटात दर्शन दिलं. तुका म्हणे गर्भवाशी, सुखे घालावे आम्हाशी. शेतकरी माणूस होता. शेतकरी माणूस. दादर टाकली होती. दादर, दादरला काय येतात? आबा उल्ला येतं ना, उल्ला. त्याला काय म्हणतात आपण? शेतकरी मोती म्हणतो. आबा मोती. पायवाट सरकवतात, पाय सगळं मायचा करेल होता शेतकरीने. आणि एक दिवशी राजाच्या मुलाला चिंता वाटली. एक दिवशी आपण गोफण घेऊ आणि चिवडा उडा येऊ. कोण म्हणे? राजाचा पोरगा. कोणाला म्हणतो? राजाला. राजाचा पोरगा. शेतकरीची दादर टाकली 2 पडत. दादरला काय लागले? भुणका. त्याच्यावर काय बक्षात? पाखरे बसतात. पाय सगर होता आबा, पाय सगर. राजा होता. राजाचा पोरगा म्हणे मी जातो पाखरे उडवायला. मायचा बनवला होता कोणी? शेतकरी राजाने. राजाचा पोरगा गोफण सोन्याचं सारखं मस्तपैकी, मोती तुऱ्याचं मलमलीत असं उलनचं गोफण, त्याला गोंडे. आणि गोफणले खडा कोणता होता? सोनाना. पावशेरा खडा, अर्धा किलोना खडा, किलोना खडा, छटाकना खडा. कोण येतो? राजाचा पोरगा. कोण? राजकुमार. कुठे निघाला? पाखरे उडवायला निघाला. घोड्यावर बसला. शेतकऱ्याचं वावर आणि एक पाय वाट सुरू जात होता. वाट सुरू कुठे आहे नंदा? दादर मला लक्षा. पूर्वी काही रोड नव्हती. जाता जाता राजाचा पोरगा तोटा हाणला. तोटा त्याला जोड कोणतरी पाखर बसले. एक पावसाचा दगड घेतला. कशाचा? सोन्याचा. आणि जेमतेम जगीर आणता. कोण? तो वाट सुरू जेमतेम तुंगू मुंगू मध्ये जात होता. दादर मला लक्षा. याने छटाकना दगडली ना, गोफण मा आटकावून गर 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 फिरा. दपकन बसला. कोणले? वाट सुरू. एकच दगड मा झांबी घ्या. कोण? वाट सुरू. एक दगड मा झांबी घ्या. अर्धा तास मा शुद्धीवरून. आणि त्यांनी सांग काय काय मार माले. एवढा दगड सोनाना. याले ती याद पडी या. मारेला याद पडी या. मारेला याद पडी या.
कोण शे बोराय असा विषक दगडे मार म्हणे कितला विषक दगडे मार म्हणे मी आठीच उभा असतो म्हणे कशा म्हणे विसर पडला त्याला तो माणूस एवढा मोठा झामेल माणूस एक्क दगड मध्ये झामीचे आणि त्याने दख काय मार माले एवढा दगड सोडला त्याला मारायला याद पडी याबा आणि तो सांगस कोण आहे असा दादा 20 दगडे मार म्हणे मी 8 दगडे खासू पण 8च असू म्हणे तसं तुकोबाराय म्हणतात मला जर गर्भवासाला पाठवलं जर तुझं नाम माझ्या कंठात राहिलं तर मला गर्भवासाचं दुःख सुलभ जाईल आणि सोपं जाईल अभंगाच्या शेवटच्या ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम हरी ज्या ज्या दात्यांनी पुढच्या वर्षाचे मानकरी कोण आहेत त्यांचं नाव द्या मला झालं होता विषय या वर्षाचे मानकरी झालं त्यांचं नाव जाहीर झालं पुढच्या वर्षाचे अन्नदाते गणेश लोटन 22 टाळी वाजून द्या पुढच्या वर्षाचे भोजनाचे महाप्रसाद दातृत्व ज्यांनी घेतलं मी त्या परिवाराला त्या व्यक्तीला ज्ञानोबा माऊलीच्या वतीने तुकोबाराच्या वतीने समस्त ग्रामांच्या वतीने त्यांचे मी आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो उद्याला नियमानुसार सकाळी काल्याचे 9 वाजता गायन कोकिळा हरिक भक्त आमचे लीलाचंदजी महाराज लीलाधर महाराज ओझरकर चाळीसगाव तालुका यांचं गोड असं कीर्तन ठीक या धर्ममंडपामध्ये पावनभूमीमध्ये वरखडी या नगरीमध्ये होईल सगळ्यांनी तो कार्यक्रमाचा लाभ घ्यावा नंतर कीर्तन झाल्यानंतर संपूर्ण ग्रामस्थ मंडळ वरखडी यांना सगळ्यांना उद्याला कोणी कामाला जाऊ नका कोणी चूल पेटू नका सगळे युवा कार्यकर्ते सगळे तपवृद्ध वयोवृद्ध सगळ्यांनी या धर्ममंडपामध्ये मदत करा अशी मी विनंती करतो बाहेरगावून आलेली मंडळी पंचक्रोशीतली बसणी मंडळ वारकरी मंडळी त्यांच्याकरता चहा तयार आहे चहा घेतल्याशिवाय जाऊ नये सगळ्यांना जय हिंद जय रे विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय हरे हरी बोलिले रे कुडी बेटी बाकुडी उत्तरे करा क्षमा अपराध महाराज धो मे जिदा नाही विचारिला अधिकार मी बसा बसा